Hello friends, welcome to the reverse aging journey. Today's topic is intermittent fasting. काय आहे बरं इंटरमिटंट फास्टिंग आणि कशासाठी ते उपयोगी आहे? तर इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे ठराविक वेळ उपवास करायचा आहे आणि ठराविक वेळेस खायचा आहे. याचे शरीरावर अनेक सकारात्मक परिणाम होतात. त्याच्यामुळे काय होतं? वजन कमी होण्यास मदत होतं. शरीर चरबीचा साठा ऊर्जा म्हणून वापरायला लागते. पचनतंत्र सुधारतं. जेवणात विश्रांती दिल्याने पचन संस्थेला आरामात कार्य करायला वेळ मिळतो. तुमची ब्लड शुगर नियंत्रणात राहते. मधुमेहाच्या जोखमीपासून संरक्षण होते. सेल रिपेअर व डिटॉक्स प्रक्रिया सुरू होते. दीर्घायुष्यास व मानसिक स्पष्टतेस मदत करते. मेंदू अधिक कार्यक्षम होतो. लक्ष वाढते त्याच्यामुळे. माइंडफुल इटिंग म्हणजे इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे कोण 8 तास करतं, कोण 4 तास करतं, कोण 12 तास करतं, कोण 16 तास करतं. तर एवढे सगळे या इंटरमिटंट फास्टिंगचे उपयोग आहेत. आणि माइंडफुल इटिंग हॅबिट म्हणजे आपल्याला सवय होते माइंडफुल इटिंग हॅबिट. जे आपण काही खातो ते आपण लक्ष देऊन एकाग्रतेने खातो. म्हणजे त्याच्यापासून तेवढं खाण्यामुळे आपलं पोट भरल्यासारखं वाटतं आपल्याला, आणखी खायची इच्छा होत नाही. आणि ह्याचे खूप सारे हेल्दी आपण बेनिफिट्स बघितले. आणि आपली इंटरमिटंट फास्टिंगमुळे एकतर आपल्याला हेल्दी हॅबिट लागून जातात आणि आपलं लाईफस्टाईल बॅलन्स न्यूट्रिशनचं होऊन जातं. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की इंटरमिटंट फास्टिंग करायला पाहिजे. आठवड्यातून एकदा तुम्ही उपवास करू शकता. किमान तुम्हाला 12 तास 16 तास नाही करता येत, 8 तासाचा एक उपवास तुम्ही नक्की ठेवू शकता. आणि माहिती कशी वाटली कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. थँक यू.